नाही रे काशीनाथ, तू आला तेव्हा ते मग कंदीराबाजी हे सगळे झोपलेले होते का? झोपून कायचे मेल्यासारखेच पडलेले होते नाही. हा, ते मध्ये जगण्यान ते सांगायला आले संकेतन ते. मग मी आलो, येऊन पाहिलो घर दरवाजे सगळे उघडे. हा, तिथे ते पूजा मांडलेली होय घरात त्या. हा, आणि हे असे पडलेले एकावर एक पडल्यासारखे. हा, किती काय आवाज द्या ना, उठे नाही ना, उठे ना, हू काय नाही ना, सू नाही. ते जगण्यान आम्ही हलू हलू यायला आवाज देत जाऊ ना. हा, तरी पण उठायला पत्ता नाही. मग मी त्या जगण्याला म्हटलं पाणी आण म्हटलं. हा, ते पाणी त्याच्या तोंडावर मारलं बा, मग भडभड भडभड एकदम. हा, तेव्हा कधी शुद्धीवर आले जराशे, पण आता मी पाहते त्याला म्हणजे बोलायचं नाही सुधरू राहिलं. हो, पण ते चोरी झाली हे कसं काय माहित पडलं मग? त्याला विचारलं ना आम्ही मग. हा, काव म्हटलं काय झालं? ते म्हणे अरे पूजा चालू होती, महाराज महाराज कुठे आहे, महाराज कुठे आहे, असं करत जायत. हा, आणि मग त्याच्या त्या लक्ष त्या ताट होतं बा ठेवलेलं तिथं त्या याच्यावर. तर ते ताटावर लक्ष गेलं, अरे म्हणे याच्यातले पैसे पैसे नेले का काय महाराजानं, असं तसं काय काहीतरी म्हणत जाते. म्हणे काहीतरी नेलं वाटते म्हणे, पैसे नेले. मग आम्हाला पाहा सांगितलं, आम्ही त्या पूर्ण घरात पाहिलं तर त्याच्या त्या कपाटातून सगळे कपडे बाहेर टाकलेले. हा, ते हुसक वासक केलेलं इकडे तिकडं. ते स्वयंपाक रूम मधले सगळे डबे डाबे हुसक वासक केलेले होते. हा, तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की चोरी झाली. हा, म्हणून जगण्याला म्हटलं ते जगण्या आणि ते संख्या पळतच गेले, चोरी झाली चोरी झाली करत. आणि मग आम्ही हे कंदीराबाजी मग मी आणलं बा इकडे बाहेर आणून इथं बसवलं. हो, पण आता कोण चोरी केली काय केली असं विचार लागेल ना त्याले. हा, कोण कोण आलं घरात काय ते माहिती झाली पाहिजे ना. हा, नाही तर मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला लागल. ते सरपंच आले देवदासले सांगा लागेल ना. हा, आणि याची सुनबाई कुठे आहे? सुनबाई नाही दिसू राहिली. ते आहेत ना, घरात आहेत ना. हे काय ते सरपंच आणि ते देवदास भाऊ ते येऊ राहिले ना इकडं. काय रे शिवलाल, ते जगण्या कल्ला करत आला कंदीलाची चोरी झाली चोरी झाली. हा हा, खरंच चोरी झाली काय? खरं म्हणजे का खोटं थोडी आहे. हा, एवढे जण आम्ही येरी चालू का इथं? हा, काय राजू, हा तुमच्या राज्यात असं कसं काय उरालो? हा, असं जर दिवसा डोळ्या जर चोऱ्या होत राहिल्या तर आमच्या आम नागरिकाचं कसं काय होईल? हा, तुमची कमिटी काय झोपलेली आहे काय? सांगा आता, मोठं जनतेचं हित दिले. हा, हेच तर खरा डाकू आहे. हा, आणि आम्हाला मग ते कमिटी झोपली का तुमची? अबेले का शिवलाल, यात कमिटीचं काय आलं रे? हा, तुमच्या घराचं लक्ष तुम्हाला नाही ठेवायला पाहिजे का? आणि ते कंदीराबाजीला विचार न जरसा. हा, त्याला विचार बरोबर कोण आलं काय नाही त्याच्या घरी. हा, उगाच बडबड करू राहिला. ते काशनात नाही विचारलं ना त्याले, ते काय महाराज झाले होते म्हणते बा त्याची इथं. पोरी काशनाथ, काय महाराज आले म्हणते, महाराजांनी चोरी केली म्हणते का? हो, आता याला विचारलं मी, आता ते सांगून राहिले होते बा महाराज आले होते म्हणे, आम्ही पूजा चालू होती. आणि मग म्हणे पैसे कुठे गेले, पैसे कुठे गेले इच्छे, असं म्हणून राहिले ते. आणि ते झोपीतच असल्यासारखे आहेत, पूर्ण शोधीवर नाही आले आणखी. सरपंच, मला काय वाटते काहीतरी गुंगीचं औषध पाजले यायले. हा, तेव्हाच तसे म्हणजे झोपीत असल्यासारखे आहेत हे. बहुतेक मला वाटते ते महाराजाचंच काम होय. हा, आपल्याला दिसले ना ते सकाळी येताना दिसले तर. हा, याची इथं आलते वाटते बहुतेक. हा, जाताना बी लय घाई गेले ना, आणि त्याच्या हातात काहीतरी होतं ना. हा, काहीतरी सामान गिमान नेलं याच्या घरचं. बहुतेक ते महाराजच होय. हा, महाराज पूजेला आले म्हटलं तेच पाजू शकते ना काहीतरी यायले. हा, दुसरा चोर आला तर एवढं गुंगीचं औषध देणं आणि हे देणं एवढं करू शकते का? मला तेच वाटते रे देवदास. हा, ते महाराजाचंच काम असल. चाल बरं, ते आत्महत्या चाल बरं, कुठं पूजा मांडली ते पाहू. हा, काय काय गेलं ते समजते ना मग. चला शांताराम भाऊ, आत्महत्या चला. हो चला ना, म्हणजे काय काय चोरीला गेलं ते तरी समजते. आणि बाया हो, अशा खट उभ्या नका राहू ना. हा, जरसं चहा गी करून आणा घरून, त्याला चहा पाजा, म्हणजे जरसे शुद्धीवर येतील ते. हा, नुसतं फक्त गर्दी करायला सांगा तुम्हाला. गेलाय म्हटलं पोऱ्या, ते मीना आणि राणी दोघी गेल्या ते चहा करून आणले, आणते बी आता. चागी पाजा तोपर्यंत येले. हा, आम्ही पाहतो आतमध्ये काय झालं ते. नाही हो बाई, तुम्ही इथं पूजेला बसले होते नाही का? हो ना, इथंच आम्ही पूजेला बसलो होतो. इकडून महाराज बसले होते आणि तुम्ही आहे तिकडून आम्ही बसलो होतो चौघे जण. हा, मस्त पूजा घ्या चालू होती. त्याने मंत्र मंत्र म्हटले. आम्हाला मग तीर्थ दिलं, त्याने प्याले. ते 7 नद्याचं तीर्थ आणलं म्हणे, ते प्यायला दिलं, आम्ही पिलं. त्याचे मंत्र बोलणं चालू होते. आणि मग जाय फुलं वा, बेल वा, कुंकू वा. आम्ही असं एक हे करत जाऊ, करता करता आम्हाला असं म्हणजे असं डोळ्यावर धुंदी आल्यासारखी आली. आणि कधी मग आम्ही पडलो, आम्हाला माहितच नाही पडलं. जेव्हा मग हे काशनाथ भाऊ हे आले ना, यांनी पाणी मारलं, तेव्हा मग हुशार आलो आम्ही. तेच तर म्हटलं, तुम्हाला काहीतरी गुंगीचं औषध पाजलं त्यांनी, त्याच्याने तुम्हाला गुंगी आली. पण मी काय म्हणतो, तुम्ही जर झोपले पण घरी कोणी आलं नाही का? मग दुसरं कोणी बी आलं नाही का तेवढ्यात? नाही ना, दुसरं कसं कोणी येईल? दरवाजे सगळे लावायला सांगितले होते त्या महाराजांनी. हा, बाबांनी पहिले सांगितलं होतं की दरवाजे लावून घ्या म्हणून. मग बाबांनी सगळे दरवाजे पॅक केले होते ना. हा, कोणी आलं नाही पाहिजे म्हणजे, विघ्न आलं नाही पाहिजे म्हणजे त्या पूजेच्या मधात. म्हणजे दरवाजे गिरवाजे लावून घ्यायला सांगितले. हा, बहुतेक मला वाटतं त्यानं बरोबर प्लॅनिंग केलं सगळं. हा, घर लुटून नेण्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं त्यांनी बरोबर. ते सगळे दरवाजे लावायला सांगितले म्हणजे कोणी आलंच नाही पाहिजे. हा, तुम्हाला मग ते गुंगीचं औषध पाजलं, तुम्ही बेशुद्ध झाल्यावर मस्त ते सगळं घर मग आरामात त्यांनी घरातलं सगळं धुणून काढलं असेल. पैसे गिसे पैसे आदले किती नेले मग? कपाटातले गिपाटातले सगळे पैसे नेले असेल मग त्यांनी. नाही पाहिलं त्यांनी कपाटी बाट सगळं हुसुक वासक करून पाहिलं. हा, तिकडे किचनचे डब्बे बी पाहिले सगळे हुसुक वासक करून.
पण तिकडे कायचे पैसे भेटतील त्याने सांगितलं होतं ना सगळे पैसे बा तुम्ही धन घेऊन सगळं जेवढं असेल तेवढं तुम्ही इथं बा पूजेत ठेवा बा आपल्याला त्याची पूजा करायची आहे. सांगा आता सगळं धन इथं पूजेत होतं म्हटल्यावर त्याला तर आयतच भेटलं, मग ठरलं की खिशात टाकायचंच काम होतं वाटते. सगळं सोनं नाणं पैसा इथं सगळं पूजेमध्ये आणायला सांगितलं तुम्हाला, म्हटलं काय डबल पैसा करून देतो म्हणे का, असं म्हणे का? नाही तसं नाही, बाबाला ते बोलले की तुमच्या धनाची शांती केली म्हणजे मग कसं धन म्हणे टिकून राहते बा, इकडे तिकडे जात नाही, तुमचं धन वाढते असं म्हणून बा मग आपण पूजेमध्ये ठेवा म्हणे धन. सांगा आता पैशाची पूजा केल्यानं घरातून पैसे जात नाही म्हणते. हा, काही त्यानं सांगितलं आणि ते कंदिराबाजीने ऐकलं. हा, आणि मग इथं धन ठेवलेलं होतं, सगळं धन त्यांनी नेलं असेल इथचं, मग तर मग ते कपाट गिपाट काल हुसकत बसला. मग ते एवढं मोठं सोनं नाणं पैसा आदला सगळा इथं असल. हा, इथं एवढं मोठं घेतलं तरी त्याचं पोट भरलं नाही का? हा, आणि ते कपाट आणि म्हणतं ते किचन मधले डबे गिबे हुसक वासा केले म्हणतं त्यांनी. कसं कसं कोण नाही करणार, इथे पूजेमध्ये त्याला जास्त पैसा दिसलाच नाही ना, त्याला वाटलं असेल बा लपून ठेवला असेल कायच्यात म्हणून म्हणून डबे हुसकत बसला ते. कसं आहे देवदास भाऊजी, हे महाराजांनी सांगितलं होतं यायला मामाजीला की म्हणे धनाची आपल्याला पूजा करावी लागते. मग मामाजीने आम्हाला सांगितलं की सगळं बा सोनं नाणं जे काय असेल ते सगळं इथं आपल्याला पूजेत ठेवा लागते बा, पूजा करावी लागते त्याची. तर ते असं म्हटल्याबरोबर मला डाऊट आला की मी म्हटलं बघा काहीतरी गडबड आहे, महाराज असे कोण सांगू राहिले की एवढं धनाचे पूजा करावी लागते आणि कोणीच पूजेला आलं नाही पाहिजे, त्याच्यात मला शक आला. म्हणून मग मी मामाजीला समजावलं. मग आम्ही काय केलं माहितीये का, फक्त एका ताटात थोडेसे पैसे ठेवले वरती आणि बाकी धन सगळं जे काय होतं ते पैसा आदला सोनं नाणं सगळं लपून ठेवलं. मस्त हुशारी केली हो तुम्ही तर. हा, म्हणजे त्याला जराशे मग 4-5 हजार रुपये भेटले असेल वरती, म्हणून त्याला वाटलं बा एवढेच पैसे कसे काय यायच्या घरात असेल आणखी पैसे, म्हणून ते सगळं घर धुंडत बसला. पण त्याला काही पैसे कुठं सापडले नाही. पण मी काय म्हणतो, तुम्हाला तर माहित होतं बा की ते महाराज असा काहीतरी हे आहे म्हणून बा ढोंगी आहे असं तसं, मग तुम्ही पूजेला बोलावलंच काऊन? नाही मला जरा शक आला होता, मला वाटत होता डाऊट. पण आमच्या मामाजीले तर तुम्हाला मामाजीच्या सोबत तुम्हाला माहित आहे कसं आहे ते. त्याचा लय विश्वास आहे ना महाराजावर. म्हणून ते म्हणे महाराज असे नसतेच बा, म्हणून मी त्याला काही बोलून दाखवलं नाही. म्हटलं त्याला जर बोलून दाखवलं तर बा महाराजाचा म्हणजे आपला शक खरा आहे का नाही हे मला माहिती समजे नाही ना, म्हणून मी फक्त माझ्या पद्धतीने त्याला समजावलं. आपण वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करू, असं करू तसं करू, असं तसं त्याला सांगितलं. आणि बरोबर गपचूप त्याला पण माहित नाही की मला समजलेलं, म्हणून मी ते सगळं धन गपचूप ठेवून दिलं. बरोबर आहे ना, याच्या भोळ्या स्वभावामुळे मग कोणी बी याचा फायदा घेतात ना. हा, पण बरं झालं हो बाई, तो हुशारीनं सगळं हे केलं. म्हणतात ना ते घरची बाई हुशार पाहिजे म्हणते. शिकलेली पोरगी असली की असा फायदा होते. पाय शिक्षणाचा फायदाच होते ना. आता तू शिकलेली होती चांगली, तुला समजदार होती म्हणून मग तुला ते समजून आलं. नाही तर मग तू आहे मामाजीच्या मनानं ऐकलं असतं तर सगळं सोनं नाणं सगळं गेलं असतं ना तुमचं. नाही तसं काय नाही म्हणा, आता मला जसं सुचलं तसं केलं बा म्या. मला जर डाऊट आला म्हणून मलाच तर त्याच्यात भीती वाटत आहे बा, आपण करतो ते बरोबर आहे का नाही. मला वाटतं आणखी जर काही म्हणजे कसं आहे मामाजीने आपल्याला नाही ओरडलं पाहिजे बा पूजेत मधातच काहीतरी उलट सुलट सांगितलं म्हणून. नाही तसं काय असते, जे आपल्याला वाटते ते बोलून दाखवायचं असते कधी बी. आपल्या मनात नाही ठेवायचं. बोललं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, समोरच्याला समजलं नाही समजलं, पण त्याची चूक तर त्याला समजून सांगायला आपलं कर्तव्य आहे ना. त्यांनी नाही ऐको, पण तो पद्धतीने तो बरोबर पद्धतशीर केलं, याचा मला फार अभिमान वाटला बरं. तो हुशारीनं सगळं म्हणजे पद्धतशीर केलं ना, म्हणजे एवढ्या मोठ्या त्या महाराजांनी एवढं प्लॅनिंग केलं. पण त्याच्या हातात काहीच नाही सापडलं ना. मला वाटतं काय 4-5 हजार रुपये नेले असेल त्यानं, नाही का फक्त? सांगा येले आता ते 4-5 हजार रुपये नेले का महाराजानं, ते काही त्याला फायदा होत नाही ना. हो आता ते वरती ताटात होते तेवढे पैसे नेले त्यांनी, बाकी सामान गिमान काहीच नाही नेलं. सामान कसा नेल ते? सामान नेलं असतं तर ते कोण पाहिलं असतं ना, कोणाला माहित पडलं असतं ना की सामान कोणाचीच निवड आलं ते. म्हणून त्यानं ते पैसा आदला जेवढा काय होता तेवढा खिशात टाकला असेल, आपल्या झोईत टाकला आणि चालला गेला. चालेल देवदास, चाल ना कंदील सोबत बोलणं जरसं. हो चला, यांचं जास्त नुकसान नाही झालं, त्याच्यानं जरा बरं वाटलं. मी म्हटलं का लय चोरी झाली का काय मोठी. खाऊ कंदिलाबाजी बरं वाटते का आता? हो रे शांताराम, आता चहा घेतला जरा बरं वाटू राहिलं, आणि आता झोपच आल्यासारखी होत जा रे. झोप काऊन नाही येणार? गुंगीचं औषध पिलं होतं ना तुम्ही. पण आता ते जरा पिल्या गेलं असेल त्या पाण्यातून, म्हणून तरी ते तुम्हाला लवकर शुद्धी आली. नाही तर मला वाटते सकाळपर्यंत तुम्ही शुद्धीवरच नसते आले. हो ना, ते बाजारात तीर्थ दिलं होतं, ते जरा आम्ही सगळ्यांनी पिलं. ते म्हणून ते गुंगी आली त्यानं. पण मी म्हणतो त्या महाराजाच्या मागे लागायचंच कायले. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी, महाराजाच्या मागे काही लागू नका. काय तुम्हाला वाटत असेल तर काय पंगत करा एखादी. तसं नाही देवदास, असं वाटवा पूजा गिजा केली महाराजाच्या हातातून तर म्हटलं जरा शांतता होईल. पण असं का माहित आता हे महाराज चोर निघल म्हणून. माणूस राजा एवढ्या उल्हासाने का देवधर्म करते, आणि महाराज लोकांना जर असं केलं तर कसं होईल मग? महाराज लोकांना दोष देऊन काय फायदा? महाराज नसते वाईट. अरे बाबा, हे चोरच असते, ते महाराज बनून येते तसे ढोंगी. एका महाराज थोडी होय ते. आणि तुमच्यासारखे मग असे त्याच्या नादी लागते तर. समजायला नाही पाहिजे का तुम्हाला चोर कोण होय आणि कोण चांगला महाराज आहे कोण नाही.
तरी तुमच्या सुनबाईने सांगितलं म्हणते ना तुम्हाला की चौकशी करा बा महाराजाची म्हणून. हो सुनबाई बोलली होती, पण आता महाराज असा बोलेच एवढा गोड ना राजा, असं वाटलं नाही ना मला की हे महाराज बा ढोंगी असेल म्हणून. जाऊ द्या ना मग, आता बसला ना तुम्हाला फटका. किती सोनं नाणं पैसे किती नेले काय माहिती आहे का तुम्हाला? काय सांगू म्हणा, पूर्ण रस्त्यावरच आणलं असतं ना त्यानं मले. हा माझं सगळं सोनं नाणं सगळं घबाड नेलं असतं ना त्यानं. पूर्णच रस्त्यावर आलोच तुम्ही. बरं झालं ते सुनबाईनं रात्री अक्कल लढवली बरोबर, मला सांगितलं समजावून. हा तरी पण मला वाटते 5-7 हजार रुपये आणि 1-2 दागिने नेलेच त्यानं. सांगा आता, महाराज म्हणून गेल्यावर आपण लोकांना सांगतो की तुम्ही एवढी मेहनत करता, आपण तुमच्या मनासारखं तुम्हाला फायदा भेटत नाही. हा आज आपल्याला आपल्या मनासारखा फायदा भेटला नाही ना. आज सकाळी असं वाटलं हा या कंदी बुड्याच्या इथून म्हटलं काहीतरी घबाड भेटते आपल्याला, काहीतरी 2-4 लाख रुपयाचा फायदा होते. हा पण काय फायदा झाला? हा काय मला वाटते 5-10 हजार रुपये ठेवले होते फक्त, आणि 1-2 दागिने. हा किती आहे पाहा लागेल, ते मोजून पाहतो आणि मस्त आता इथं जेवून घेतो आणि मग आपल्या बायकोसाठी साडीगिरी घेऊन जाता येते मस्त. हा हे काय? अरे बाबा, हे वरती फक्त एक नोट असली आहे, हे आतमध्ये कशा नकली नोटा सगळ्या? हा कागद दिले का काय सगळे? बाबा रे बाबा, हे फक्त 1000 रुपये. हा खालतून आणि वरतून एक एक नोट फक्त न असली, बाकी सगळे कागदच आहे. हा अरे बाबा, या 1000 रुपयासाठी एवढी मेहनत करायला पडत नाही. हा 500 रुपयाचं तर मला औषधच लागलं ते गुंगीचं. हा आणि तिथं जा आणि या. अरे बाबा, ते सोनं मला वाटते ते नकली आहे का काय माहिती. मग मला वाटते आपण नकली बाबा आहे त्याच्या लक्षात तर नसेल आलं. हा म्हणूनच तर मला वाटते हे नकली नोटा ठेवल्या. हा ते सोनं बी सगळं नकलीच आहे वाटते. हा मी किती खुश झालो होतो, मी म्हटलं ते सोनं गड्या माझ्या बायकोला देता येईल. हा आता कायचं ते मला वाटते नकली आहे, ते कोणाला दाखवता येणार नाही. हा तसं ठेवून द्या लागल. आणि आता हे 1000 रुपयात काय करावं? आता मस्त इथे जेवतो म्हटलं पोटभर. हा आता जेवायला जातो म्हटलं तर 500 रुपये जेवायलाच लागते तर. हा आणि बाकीच्या याच्यात काय करावं? हा बायकोला साडी न्यायची आहे, सामान न्यायचं आहे ना, तर ते घरात नाही येऊ देणार मला. हा जाऊ द्या लागल, जेवायचं राहू द्या लागल. आणि पहिले बा तिला एखादी साडी घ्यायला लागल 500 रुपयाची, आणि 500 रुपये सामान घेऊन जा लागल. हा जाऊ दे, आता काय म्हणते बायको ते पाहा लागल बा, आरामशीर जा लागल घरी. मग आता त्या बुड्याला आपण साधं साधं समजलो. हा ते तर आपल्यापेक्षा हुशार निघाला. हा आपलाच गेम केला त्यानं. पैशाचं बंडल आणि हे नकली सोनं दिसलं, मला वाटलं असली आहे म्हणून मी त्याच्या घरातले काही दुसऱ्या वस्तू आणल्या नाही ना, नाही तर 4-5 साड्या आणल्या असतात, परवडल्या असत्या, बायकोला कामात तरी आल्या असत्या ते. बा त्या बुडग्याने एवढी हुशारी कशी केली तेच नाही समजून राहिलं. काय सांगू राहिले तुम्ही? हा म्हणजे नकली नोटा ठेवल्या, त्यात फक्त 1000 रुपये ठेवले आणि ते सोनं बी नकली ठेवलं. हा बेंटेक्सचं ते. अरे बाबा, मस्त बा मासूनबाईने 1 नंबर काम केलं. हो तुमची सुनबाई हुशार होती म्हणून ते तुम्ही वाचले. हा नाही तर किती रुपयाने गेले असते तुम्ही. हा पहिले तिने हुशारी, रात्रीची हुशारी करून म्हटलं सगळं सोनं ठेवू दिलं नाही तुम्हाला, आणि जे ठेवलं तेही नकली ठेवलं. हा उलसकट ठेवलं पण नकली ठेवलं. हा पावर किती फायदा केला तिने तुमचा. नाही खरंच बोलता बा तुम्ही. हा तिच्याच्यानं वाचलो मी. हा नाही तर पूर्ण पैदल झालो असतो ना. मी तर म्हणतो उद्या जाची पायी आली असती मावर. हा वावरातलं काम करायला लागलं असतं बा मले. हा पण वाचलो मी. म्हणून म्हणतो तिनं काय सांगितलं तर ऐकत जा जरा. हा तुम्ही ऐकत ना, तुम्हाला वाटते तिला काय समजते. अरे कधी कधी आपल्यापेक्षा लहान माणसं सुद्धा हुशार असते बरं. हा आपल्याला समजत नाही ते त्याला समजत असते. हा म्हणून कधी बी लहान मोठ्याचा विचार नाही करायचा. कोणी जर चांगलं सांगत असेल तर 4 गोष्टी ऐकून घ्यायच्या. देवदा तू बोलते ते 16 खरं आहे ना. कसं आहे माहितीये का, आपल्याला वाटते बा आपले केस पांढरे झाले, एवढं आयुष्य गेलं आपलं, आपल्याला एवढे अनुभव आहे. पण तसं नाही, कधी कधी आपल्यापेक्षा लहान माणसं सुद्धा हुशार असतात रे. हा तिचं मी ऐकलं नाही रे का. हा बरं झालं ते रात्री तरी जसं ऐकलं तिचं म्हणून तरी बरं झालं. हा नाही तर मी तर मग काही खरं नसतं माय. हा मला आता हे बा असं आठवलं ना, असं वाटते बा माझ्या पायाखालची जमीनच सरकते. अरे बाबा बरं झालं, लय वाचलं बा. थँक्यू. मला थँक्यू म्हणायची काही गरज नाही. हा तुमच्या सुनेचे आभार माना फक्त तुम्ही. तर चला बा मंडळी, कंदीलाची इथं चोरी झाली होती पण काही जास्त नुकसान नाही झालं त्याचं, कारण सुनेच्या हुशारीमुळे ते बचावले आज. काय मंडळी, आपले व्हिडिओ म्हणजे फक्त मनोरंजनासाठी आहे. कुणाचाही अपमान करणे हा आपला हेतू नाही. कसं आहे माहितीये का, व्यसनामुळे आणि बेरोजगारीमुळे चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे फेरीवाले असो का कुणीही असो, त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय त्याला आपल्या घरामध्ये घेऊ नका किंवा घरामधलं गुपित सांगू नका. सर्वांचे हित हेच आपला उद्देश आहे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कसा वाटला तेही सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग वेळेअभावी कमेंटर लोकांची नावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.